बजेट लवकर होतो ना बरं बरं. बरोबर, अगरबत्तीच्या टायमाला आलो ते पण बरं आहे, माझा पण फायदा. बरोबर ना. आम्ही जे फक्त कुठे येऊन पोचतो टायमावरती. आज पण त्यांना मिळालं नाही, उद्या मिळणार. अरेस्ट वॉरंट. हां, आज नाही, बेल नाही मिळाली. हां, कोर्टातून पेपरच नाही अजून मिळाले ना. ते उशीर होणार, सुट्टीचे दिवस चालू आहेत ना आता. नाही झाले ते आज लोक आता सामान पण आत्ताच तिथे होते, सगळे तिथे आहेत. पोलीस स्टेशनला पाठवलं का नाही? उद्या जाणार. हां, सह्या होतात त्याच्यावरती, खालतीवर खालीवर घेऊन मग ते उद्या संध्याकाळी जाणार पोलीस. बरोबर, या तुम्ही अगरबत्ती करून. क्लिपिंग सगळ्यांचं बरं होईल. काय बोलतो राजेश? काय बोलतो राजेश? राजेश काय बोलतो? काय तो अशोक पांडे पैसे मागतो ना 1 लाख रुपये. अरे अशोक पांडे कसले पैसे मागतो? तो काय जागेचा मालक आहे? आणि हे लोक कशाला त्याला एंटरटेन करतात बरं? आवड करून आणले, आवड करून पैसे आणले. त्या आवडतच कशाला त्याला पांडेला पैसे देतो? काय जागेचा मालक आहे का? काहीतरी फसवणूक करतात लोकांनी. कोर्टात ना काय आदेश निघतील त्याच्यावरती आता सगळं अवलंबून आहे. मी आता बोललो त्या भोरी लोकांबरोबर, म्हणजे जे मेलानी साहेब आहेत ना, त्यांना सांगितलं आता मी बोललो साहेबांशी, तुम्ही कधी वेळ काढता या, आम्ही बसून बोलूया. तर म्हणजे तुम्ही सांगत होते कोर्टात काहीतरी केस वगैरे आता दाखल आहे, त्याचं काय झालं? तर आता त्याचं चालू आहे काम, पण जे काय होईल ते तांडेल साहेबांच्या फेवरमध्येच होणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला जे काय बोलायचं असेल, करायचं असेल व्यवहारात, ते तांडेल साहेबच बघतील. आणि ती दुसरी पार्टी ज्याने कन्व्हिन्स करून घेतली त्याचं काय? तर ती दुसरी पार्टी ज्यांनी कन्व्हिन्स करून घेतली त्याचं अजून काहीच नाही. कारण यांच्या टोळीमध्ये सगळे पक्षकार यांच्याकडेच आहेत. ते जे काय झालं असेल ते त्यांचा व्यवहार ते बघून घेतील ते लोक. फक्त आता तुम्हाला जे मेन हवं आहे, जागेचा अर्धा हिस्सा ज्याच्या हातात आहे तो माणूस, प्लस यांनी ज्याच्या जुना जो व्यवहार केलेला, जो कोर्टात आता केस चालू आहे, ते सगळे कारभार आता यांच्या ताब्यात आहेत. तर त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते यांच्याबरोबरच बोलावं लागेल. दुसरा कुठला व्यक्ती तुम्हाला याच्यात मदत करू शकणार नाही. आणि जर तुम्ही बघितलं तर व्यवहार सगळे त्यांचे क्लिअर होतील. फक्त तुम्हाला एकच करावं लागेल, बसून जे काय पैशाचा व्यवहार आहे ते एकदा क्लिअर बोला. तर मला म्हणाले का तुम्ही त्यांचा ऑफर किती आहे ते जरा अंदाज घेऊन ठेवा, म्हणजे किती पैसे काय आपल्याला द्यावे लागतील तसं विचारून ठेवा. म्हणून आता सध्या तरी आहे तांडेल साहेबांचे 11 लाख रुपये त्याच्यामध्ये, 11 कोटी रुपये त्याच्यात निघत आहे. आणि जे प्रेम गवळी म्हणून जो अर्धा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे मी 5 कोटी दिले त्याचे, म्हणजे त्याचे जवळजवळ 5 कोटी तुम्हाला द्यावे लागतील. आणि उरले जे आता यांनी कन्व्हिन्स करून दिल्या ज्या पक्षकारांनी, त्यांचं काय असेल ते मग ते तांडेल साहेब तुम्हाला सांगतील. त्याच्याबद्दल मला माहिती नाही, कारण त्यांच्याशी माझा व्यवहार बरोबर नाही. तर तेच बोलणार ना साहेब, आता त्यांच्याशी माझा व्यवहार चांगलाच नाही, ते माझ्यावर संशयच करत बसले सगळीकडे. आणि त्यांना काय देणार उत्तर? खाली करायचे ते टपरीवाल्यांचं काहीतरी ते अतिक्रमणामध्ये जाईल, कारण जागा सोडावीच लागेल ना. आपले दबिलेवाले त्यांना बोलू. ते मी बोललो, ते जे काय टेनेंट आहेत आतमध्ये, जे जाम जुने टेनेंट आहेत, त्यांचं जे काही व्यवहार असेल ते ॲज इट इज तुमच्या ताब्यात जागा सोडली जाणार. फक्त मालकी हक्क ज्यांचे आहे पेपरावरती, तेवढ्यांबद्दल मी हे पैशाचा व्यवहार असा बोललो. बाकी उरलेले टेनेंट, मग त्याच्यात कोणाचे पैसे दिले गेले असतील ते तुम्हाला सगळं कळेल. काय म्हणतो आपण सगळे वेकंट करून देऊ, 35 आपल्याला दिल्यानंतर आपण सगळं वेकंट करू. मी आता तुमचे 11 आणि ते 15 बोललो, बरोबर आहे. तर 16 पर्यंतचा हिशोब मी त्यांना समजून सांगितलं. आता जेव्हा ते बसतील
त्यावेळेला तुम्ही त्यांना 30, 35, 40 जे काय सांगायचं ते सांगा. मला आता तुम्ही स्टेट सांगा, मला याच्यात काय देणार? साहेब काय नाही माझ्या फोनमध्ये, टेन्शन घेऊ नका. मी फक्त फोन वरती याच्यासाठी ठेवले का बाबा संशय नको डोक्यामध्ये कोणाचा. काय फरक नाही मला पडत. तुम्ही सारखं बघताय म्हणून बोलू. वरती ठेवण्याचं कारण आहे का आपण फोन बिन ते जे भानगड का फालतू कारभार करतच नाही तिला. का करायची? कशाला करायचं? पैसा कमवायचा असेल ना तर बेमानी करून नाही, तोंडावरती बोलून स्ट्रेट बोलायचं. साहेब माझे सचिन गवळीला 11 लाख रुपये मला द्यायचे होते, त्यापैकी त्याने 2 लाख दिले, 9 लाख उरले. ते झालं माझा मित्र व्यवहार, तो वेगळा व्यवहार झाला. आत्ता सध्यामध्ये मला तुम्ही हे सगळं व्यवहार सेट करून देण्यामध्ये काय मदत करणार? मदत म्हणजे मी एजंट नाही साहेब, धंद्यामध्ये मी एजंट नाही, माझं एजंटगिरीचं काम पण नाही. मी बिझनेसमॅन आहे. मित्र म्हणून त्याला मदत केली, त्या व्यवहारात त्याने मला फसवलं. आणि त्याचे घरचे लोक एवढे नालायक आहेत ते आपल्याला त्यात साथ देत नाही. त्यांचा घरचा माणूस नालायक आहे, त्याला बघायचं सोडून ते आपल्याला नालायकमध्ये काढतायत. माझा स्टेट हिशोब आहे. प्रतीकला पण बोललो मी 2 दिवसापूर्वी, का बाबा तेरे को जमता है तो भाई, नहीं जमता तो ना बोल दे, खत्म कर दे. बोलता नहीं बॉस से पूछूंगा, ऐसा करूँगा. यार कब तक पूछेगा, कब तक करेगा? आज तो किधर टाइम है अभी? बस राष्ट्रपति आते हैं उधर, कलवा में राष्ट्रपति आते ना कभी परसों की दिन. येतात तिकडे हां त्यांचे पॉलिटिकल भानगडी आपल्याला माहिती. शिवाजीचा पुतळा उभा केलाय ना तिथे गव्हर्नमेंटला बरोबर बरोबर. सगळ्याला. त्याची ओपनिंग का? हां उद्घाटन करायला येतात ते. मला नाही वाटत त्याचं असं काही देणं घेणं असेल त्या माणसाबरोबर एवढं. हा उगाच नाव घेऊन 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 लोकांना पुण्यावरून घाबरवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे ते, कारण मी पुढे तिथे ना मी मी मारायला कमी नाही करणार त्याला. तो कोण असेल ना तिथे असं कोणी असो माझ्या समोर आला तर मी त्याला मारणार. आपण त्याला मारून काय भेटणार नाही साहेब? नाही, मला एक सांगा. त्याने या भानगडीत पडायला नव्हतं पाहिजे. ते पण हे नालायक आहेत ना यांच्यामुळे तेच सांगतो. साहेब. मी आता कोणाचा एखादा पक्ष घेत नाही. प्रतीक बरोबर माझा काय समन्वय एवढा नाही, मित्र आहे तिथे आपल्या जागेवर. मला एक खरोखर सांगा, सगळे लागणारे पैसे तुमच्याकडनं घेणार आणि जाऊन तिकडे व्यवहार करायच्या अगोदर यांच्यात कुठे गेले ना माणूस की आता स्वामींसमोर बोलतो ना, आहे ना आता स्ट्रेट गोष्ट आहे ती. मला एक सांगा, म्हणून आता मी तुमच्याकडनं 500 रुपये घेतले आहे, ही वस्तू तुम्हाला दिली, 500 रुपये घेतले. आता याच वस्तूला तुम्ही बोलले वापर बेटा, मी परत जाऊन त्या मधुबाईकडनं 500 रुपये घेतले. ते चुकला कोण? तुम्ही दिले 500 तुम्ही चुकले का? का मधुबाईने दिले 500 रुपये तो चुकला? चुकलो मी तुम्हाला पण फसवलं, त्यांना पण फसवलं. मग यांना काय निर्लज्जांना लाज नाही वाटत? तिकडे येऊन बसतात, तुमचं डोकं खातात. तिकडे मला कोर्टात सांगतात एनओसी केली तू पटा. मी कशाला पटू? तुम्ही दाखल नाही केला असता की तर हे विचारायला आले असते का तुम्हाला? खाऊन पिऊन बसले असते मस्त आपल्या घरी झोपलेले ते. मी काय जाणार एफआर तुम्ही आज उच्च आहे ना त्यांचा, तुम्ही तर सबमिट जरा झालं की मी माझी एनओसी मी तुम्हाला देणार. मी त्याला पहिल्यांदा भेटलो ना, मी तुम्हाला पण बोललो राजेश मला प्रामाणिकपणे सांग, तुझ्या ताकदीत तर पोलीस स्टेशन मॅनेज करण्याचा डोका नाही. मला स्ट्रेट सांग बाबा कुठून आपल्याला मदत होते, म्हणजे मी मोकळ्यापणाने तुझ्याकडे येतो. सांगायलाच तयार नाही. तुम्ही त्या दिवशी भेटले मठामध्ये, तुम्ही कसे मन मोकळे बोलले. कोणाच्या बापाची भीती हो आपल्याला? आपल्याला कोणाच्या बापाची भीती आहे का? आपण काय चोरी करतोय का? मदत आता ते पण पैसेवाले लोक आहेत, बिल्डर लॉबी आहे, पॉलिटिकल लॉबी आहे, त्यांना पण मदत भेटणारच ना. तू एक साधारण माणूस असून तुला मदत भेटते, मी तुझ्या सोबतला जुळतोय, मला पण माझे जीव आहे, मला पण माझी आई बहीण घरी आहे, तुला कुठून सपोर्ट भेटतो? सांग ना, तोंड उघडून काय जाणार आहे? तुम्ही काल कशा बोलले त्याला बेड्या घालणार, पैसे खर्च झाले तरी चालेल. ते डेअरिंग म्हणता मर्द आदमी यार, डरने का क्या उसमें? ते बायको के साथ में बैठता है का एक तो बालबुद्धीगिरी करता है. बायको अशी हाताला धरून ठेवते त्याला. ते काय याचं काय अर्थ? तर राजू नाईक यांच्या बाबाचा काय खाल्लाय? राजू नाईक कसं ठाम बोलतो, मैं तांडेल साहब का आदमी हूँ, बस बात खत्म. मेरे को पैसा मांगता है, तांडेल साहब के पास बिठा के व्यवहार करूंगा. तेवढं स्ट्रेट बोला ना यार. कशाला माझे फोन करत राहतात काय? मी उचलतच नाही. एखाद्या कामात बसलो ना, मग फोन नाही उचलत कोणाचा. तो माणूस कसा काय ठामपणे बोलतोय? तुला मदत भेटते तर तुला कसली जाग भेटते? मी विचारतोय की बाबा तांडेल साहब कुछ हेल्प करेगा? तांडेल साहब क्या करेगा? तांडेल क्या मदद करेगा? हमारा तो दूसरा आदमी मदद करेगा. तो जगदीश पांडे, हे काय नाव त्याचा, तो दुसरा पांडे कोण आपला? अशोक पांडे. अशोक पांडे डोका काय चालवतो मोठा? आता डोकं तुम्ही हसणार त्याच्यावरती. म्हणजे तांडेल बिझनेस मदत नाही करत आहे, महिने सब सेट मान्य बोला. अरे मूर्खा, तू कोणासमोर बोलतोय? तुझी लायकी म्हणजे तू तवेल्यातनं निघून पोलीस स्टेशन पर्यंत जाशील, अर्ध्या रस्त्यात मुसशील.
हे आहे नालायक लोक आहेत साहेब खरोखर यांचा ना काहीच भरोसा विश्वास करण्यासारखे राहिले नाही. ये ना फोन घे. नाही होत सगळे ते डोक्याला ताणच आहे. हे आमच्या सचिन भाऊने आमच्या डोक्याला ताण देऊन गेला ना ते ताण आहेत सगळे. फोनच ऑफ करून टाकतो. एक नंबरच बंद करतो. 4 सिम कार्ड आहेत त्याच्यात. 4 सिम कार्ड. 4 सिम कार्ड असल्यामुळे कसं आपल्याला एका दिवशी मला 5-6 फोन वापरतो मी. ऑफिसचा एक आहे प्लस दुसरी एक ऑफिस आहे तिकडचा एक कॉन्टॅक्ट असतो. सगळीकडे वेगवेगळा कॉन्टॅक्ट सोडतो मी कारण मग मिक्सअप नको आहे. आपले जी या नंबरवर आला म्हणजे तिकडनंच फोन आला, तिकडनं आला फोन म्हणजे तिकडनंच आला आणि जी मित्रमंडळीसाठी आणि एक घरासाठी सेपरेट. म्हणजे त्या नंबरवरती फोन वाजला म्हणजे घरचाच आणि एक जनरलमध्ये लोकांना देण्यासाठी मागितलं डोक्याला ताण देणारे भरपूर असतात होत आहे. हे काम करून दे ते काम करून दे असं करून दे तसं करून दे. यायला सगळ्यांच्या मागे धावत बसलो तर आपला दिवस कुठे निघतो संपून जाणार दिवस. मी त्या दिवशी कोर्टात पण आलो मला वनीच्या साईडला घेऊन गेली. मला साईडला नाही तुझी मी काय करायला आलो भांडायला आलो शिवी द्यायला आलो चांगला प्रामाणिकपणे तुमच्या सोबतीला उभं राहायला आलो. माझं तेवढा पण मान नाही का तुमच्या सोबतीला उभं राहू शकत. जाऊ दे मरा तुम्ही तिकडे आता त्यांना बांबू पडेल ना जेव्हा कळेल. आणि तुम्हाला परत एकदा नाही धोका दिला ना साहेब या लोकांनी नाही दिला ना तुमच्या ढेंगे घालून जाईन मी. चपलीने मारा तुम्ही तिकडे उभं करून मला. मी स्वामींचा भक्त आहे अजमेरचा भक्त आहे. माझे शब्द कधी खोटे जात नाही. मी माणसाला बरोबर ओळखतो. त्यांना जर यांच्या मनात चोर नसता ना त्यांनी मला तुमच्यासोबत बसून बोलायला दिला नाही. अजून नाही कसा काय मला सारखा बोलला चल दांडे साहब के पास चल उधर बैठ के बात करेंगे. त्याच्या मनात चोर नाही. तो चांगला प्रामाणिक माणूस आहे. तो पण पैसे टाकून अडकला. त्याचे 5 लाख माझे 11 लाख तिचे 65 लाख त्या प्रतीकचे 50 लाख सगळ्यांचे येऊनही बसले. आणि वर तिकडे जरा गोड वाटतं तर तिकडे तुम्ही घुसतात इकडे गोड वाटले 65 लाख पण ऐक ना अजून सेफचे बाकी वेगळे ते पण एक प्रकार आहे. ते मला काय म्हणतो तो एवढा शालपट्या आहे तो सालपट्या तो तर रघुवंशी साक्षी बदला इसके कौन लेके गया है कौन किया है रघुवंशी के पास. पण हा बोलतो मैं जाता हूँ डायरेक्ट. क्या बोलने का अभी तो त्याला बोलो पण देख जो भी आदमी मदद कर रहा है अच्छी बात है तेरा भला हो रहा है मेरे को उसमें खुशी है. पण तू कोणते स्टेप से चल रहा. मी त्या दिवशी पण त्यांना काय बोललो तू मानव आयोगामध्ये नाव टाकतोय ना तर मला तू सांग कसं करायचं. मी तुला चांगली आयडिया देतो कसा लिहायचा लेटर आणि काय प्रकारे टाकायचं. तुझ्या सासूच्या नावाने टाक. आज तिचा मुलगा पळून गेला नवरा वारलाय तुझ्या बायकोच्या नावाने नको टाकू. तिला वाचवण्यासाठी मर्द माणूस तू आहे त्याचा इफेक्ट वेगळा मिळेल. जर तू तिच्या नावाने टाकला सासूच्या नावाने तर तिची दुर्बलता बघून त्याच्यावरती चांगला इफेक्ट भेटेल. तर काय आहे घालून आला मला ते पण सांगत नाही. आतापर्यंत सपोर्ट माझाच आहे काय त्याच्या नारायणाने याला कधी मारलाय बांबू घातला असता. मी आहे म्हणून मी त्या जयाला पण सांगितलं त्याच्या आईला पण सांगितलं काही असेल मी उपाय मला रात्री 12 वाजता फोन करा. बरोबर मी करेन तुझं काय. आता यांचे अरेस्ट कसं नाही करणार. सचिन आलेला काल गेला परत मला विचारला आता फोन करून म्हणे काय झालं आज ऑर्डर निघणार होत्या त्याचं तू बोललेला. तुला ते तांडेल साहेब आहे ना ते बघतील बाकी तुझ्यासाठी मग मला जावं लागेल. माझे 11 लाख रुपयाचं काय करतो ते सांग. साहेब बोलणार नाही का मला सांगा. मी पण मेहनतीने कमवलेले पैसे मी ते चोरी करून आणले. बरोबर आहे ना त्याला लागले तेव्हा तुला 11 लाख रुपये काय खाऊ आहे. तू प्रामाणिकपणे मला बोलायचं ना या पैशातनं नाही दे नंतर व्यवहार होणार त्याच्यात देतो. मी मागितलं कुठे होते. तुझी ती जाऊन त्या राजेश बरोबर कोणाकडे बसला ते पण मला सांगितलं. 11-12 लाख रुपये आईकडून घेऊन गेला तर बँकेत गेलं का. आपण साहेब व्यवहार करायच्या अगोदर मला विचारलं असतं ना. राजेशने त्याच्याकडे काय केलं व्यवहार करायच्या टायमाला मला सांगायचं नाही असं राजेशने सचिनला सांगितलं. का कारण मी जेवढे व्यवहार हे लोक शोधत होते त्यामध्ये सांगायचो तांडेल के पास बिठा मैटर क्लियर कर. प्रकाश बर्डे से मैं बात करता मनोज प्रधान से भी मैं बात करता कासम से भी मैं बात करेगा. तुमको तीनों का सेटल करके देता. नागरिक वाले का भी वो शानू है ना कैपिटल वाला वो मेरा दोस्त है उसको भी बोल दूंगा वो भी 1 रुपया मांगेगा नहीं तुमसे ऊपर नहीं मांगने वाला. रही बात गणेशवाग महेशवाग की तांडेल साहब आ जाएंगे तो मैटर निपट जाएगा. त्यांना तेवढी अक्कल नाही का कोणाला कुठे मध्ये घालायचं आणि काय करायचं तर त्याला घाबरतो. मी बोललं मी टाकतो ना मग तुम्ही यांना इकडे बसवा ते बघतील काय करायचं ते. या हरामखोर ने क्या किया सचिन को गोलमोल करके जाके वो प्रतीक नावे से व्यवहार कर दिया.
मला जर सांगितलं असतं, आपण शिकलेलो तरी वाचलं असतं, सांगितलं हे नाही असं, हे नाही असं, साहेब बघा तुम्ही पण बघा, काय प्रामाणिकपणे झाला असता, 2 रुपये कमी मिळाले असते. पण ही भानगड झाली असते का आज आहे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, ये लफडा वो लफडा, घर छोड़ के भागना पडा, हे सगळं. तिला डायबिटीज एवढं 400-500 डायबिटीज, ते अंगात चरबी पण जाणे तिच्या. हो. तुमचं काम निघू द्या, बघा तुमच्याबरोबर कशी वागते ती. वाईट वाटलं हो मला मनाला. आपण मन मोकळं ठेवतो साहेब. काही करणार नाही, आमचे महाराज आहेत आपले फक्त, आणि ते होते त्या सपोर्टमध्ये जर आपण आहोत, कोण आहे आपल्याला होते. यांना मिळ्या घालायचे आहेत, ते होणार उद्या परवा 2 दिवसात होणार. प्रकाश जाणार आहे ते. हा, मी घालणारच ते, सोडणार नाही. ते आपण जिंकलो असं बस, बाकी काय नाही आपल्याला. मनाला समाधान. स्वामीचे भक्त असेच असतात, समाधानी समाधान बस. मला पण तेच आवडतं. मी यांना आता एवढ्या दिवस मदतीसाठी धावलो आणि यांनी मला काय केलं शेवटी. आज 4 दिवस झाले कोर्टातनं आपण आलो, राजेशने मला फोन केला नाही. काय मी बिघडवलंय त्याच्या बापाचा. मी त्याला काय बोललेलं, याचं भानगड में मैं भागदौड़ करता हूँ, जब भी व्यवहार होएगा ना, तुम्हारे सबके हिस्से में से या सचिन के हिस्से में से मेरा पैसा मेरे को दे दो. 1 रुपया जास्त नाही मागितला साहेब, खरं सांगतो स्वामींची शपथ, मी 1 रुपया जास्त मागितलेला नाही. तर मला 10 रुपये जास्त द्या. बाकी लोकांसारखं नाही केलं मी. जे बसलेत ना 5 लाख देऊन 40 लाख घेणार आहे, तसं मी नाही केलं. आम्ही पण आजतापर्यंत नाही काय बोला 5 का 25 लूंगा. मी बोललो मला नको 5 का 25, मेरा 11 का 11. काय बोलणार याच्या आता यांना एवढा प्रामाणिक मित्र भेटणार आहे. आणि आम्ही आतापर्यंत या प्लॉटवर आम्ही 1 रुपये नाही घेतला. अरे घेतला असता तर कधीच झालं, कधीच झालं. आतापर्यंत यांच्या मागे पडले असते का तुम्ही. निर्लज्ज सदासुखी म्हणताना असते. आता त्या भोरी लोकांना मी बसवतो, फक्त इकडची काय भानगड असेल 35 सगळे पाठवून देईल, आपण 35 मध्ये त्यांना काय काय करून देऊ सगळं क्लिअर करून देईल. यांची दोघांची ॲग्रीमेंट कन्व्हिन्स करून मिळेल, सगळे खाली करून देईल. सगळे आपल्याला खाली होईल ना, का नाही जाणार, होईल ना. अरे पण कौन करके देगा, वो तो मानने वाले हम देगा ना करके. अरे साहब खोल के बोलो ना, कैसा देगा वो, उधर वो सब चले डाकू बैठे बैठने तो अब मेरे को फर्क नहीं पड़ रहा. गुरु है यार. अरे सच्ची है. एक टाइम तेरे बोलते ना 97 में मैं हमारा जब भी व्यवहार हो गया इधर, मैं गाड़ी में 35 लाख रुपये वो टाइम तभी में लेके गया था ना, 35 लाख वो टाइम. मेरे पास सोमो था मेरी गाड़ी, क्या गाड़ी में बैग लेके भर के ले गया, और मुक्तुंजय करके आए ना. हाँ मुक्तुंजय पाटा. मेरे को इतना ये नहीं मिला, डायरेक्ट मुक्तुंजय पांडे के पास गया, पैसा लाया तो बड़े रह गया. दादा तो दार बंद करना, जाम गोंगाट आहे. गाड्यांचा जाम आवाज येतो सगळीकडे. तुम्ही कसं शांत बोलता थोडे, त्यामुळे ते रिक्षाचा ट्रर. त्यावेळेस 35 लाख रुपये मी तबेल्यात घेऊन गेलो होतो, मी आणि माझा साहेब. बरोबर. त्यांना सांगितलं, मृत्युंजयला सांगितलं, तर आमचं ठरलं तर काय 5-5 लाख रुपये यांना घेऊ. बरोबर. खाली करून त्या टायमाला ते पण भरपूर होतं. त्याने काय केलं, मला 5 लाख रुपये दिलं ना, तर माझ्या काकाला 5 द्यायचे, मामाला 5 द्यायचे. त्यांचाच काही संबंध नाही याच्यात. एकच कुटुंब एकच घर ना, सगळ्यांना वेगळे वेगळे. म्हटलं हे धंदा नाही होत. एक घर का एक पैसे. ते पैसे घेऊन मी परत रिटर्न आलो घरी. 35 लाख. मग म्हटलं हे काय ऐकत नाही, आणि हे काय केलं, जे ज्यांनी व्यवहार घडून दिला ते दलाल लोक होते, त्या लोकांनी ह्यांना सगळ्यांना भडकवलं होतं त्यावेळी. हे 2-2, 3-3 लाखामध्ये होणार आहे, 5 लाखावर आले. या दलाल लोकांनी सांगितलं हमारा भी गाला रखो. अच्छा अच्छा अच्छा. डोकं चालवलं चालू. हां, त्यावेळेस तो काम खराब झालं. काम खराब झालं. मग मी काय केलं, मग कलेक्टरला 10 लाख रुपये देऊन टाकले. काय तिथून मी 133 ची प्रदूषण ऑर्डर काढली. बरोबर. 133 तबेल्याची. हे घाण वगैरे आहे ना, कलेक्टरने पहिलीच ती ऑर्डर केलेली आहे. बरोबर. सिटीमध्ये अलाउडच नाही. हां, 133 प्रमाणे ती ऑर्डर झाली ना, तर ते नगरपालिकेला कळवलं.
कलेक्टरने. बरोबर. त्यांनी नोटीस काढल्या. नोटीस काढल्या 82 स्टे घेतली म्युन्सिपल कोर्टात. एकच केस चालू झाल्या. मग 10-11 केसेस मी जिंकलो तिथे अपिलातल्या. 10-11 केसेस मी जिंकलो. तुमच्या आता तेवढे कंट्रोलमध्ये होते. मला एक सांगा, मी एक मित्रासारखं बोलतो कधी पण, तुम्ही तिकडची जी ओपन जागा होती ॲटलीस्ट ती तरी तुमच्या ताब्यात घ्यायची. आता मी तिथे ऑफिस चालवत होतो. मग ते बाबा चव्हाण म्हणून होता ना, बाबा चव्हाणवरती इथे राहायचं, वारला तो. हां माहिती आहे, बरोबर आहे. पण एकदम गोरावर होता ना. माहिती आहे. तर कोणीतरी कंप्लेंट केली म्युन्सिपाल्टी. त्याला बांधलेलं बांधकाम तिथे फाउंडेशन वगैरे टाकलेलं, पत्रे टाकले, म्युन्सिपाल्टीला कोणी कळवलं, तोडलं. त्या कंपाऊंड पण नव्हतं कुठलं गणेश म्युन्सिपाल्टीचं. बरोबर. कंपाऊंडवर नव्हतं, गार्डनचं गार्डन. आणि होतं ना, तिकडनं तलाव कनेक्ट होता. हे सगळं माझ्या ताब्यातच आहे. 10-11 केसेस मी जिंकलो. यांना काय माहिती आहे, ही आता आले सगळे. ही जे आहे ना, त्यावेळेस ती लहान होती. मी पण लहान होतो, मला पण माहिती आहे ना. हां, तुमचं व्यवहार झालेलं त्या टाइमचं मला लक्षात आहे. त्यावेळेस व्यवहार करायला कोणी डेअरिंग करत नव्हतं. ते सुभाष भोईर वगैरे आहेत ना, ते म्हणतात त्याला तांडेलने व्यवहार केला. अख्ख्या ठाण्यात लगे भाव ना त्यावेळेस तांडेलने याच्यात डेअरिंग केली बोलतो पैसे टाकून. एक सांगा, आता आपल्या भोरी लोकांचा व्यवहार पटेल किंवा नाही पटेल ते सांगता येत नाही, ते देवाची त्यांची इच्छा आहे. पण तो वर त्यांचा कारभार जो चालू आहे तो कसा काय करायचा? होईल ना, मिटून जाऊ. होणार, ऑटोमॅटिक होणार ते. तुमचा आवड साहेबांबरोबर चांगला आहे. आवड साहेबांबरोबर आवड मला कशाला जायला पाहिजे? नाही नाही, चांगलं आहे का मी ते विचारतो. अरे ते माझ्या समोर बच्चे आहेत यार. तसं नाही सांगत होता. बरं का, मी पण एक टाइमचा भाई आहे. मी तुम्ही तुमचं नाव गाजवलं, मला आठवत केली माझ्या लक्षात. लंबोड्यामध्ये गण्यादादा वगैरे ते होते. बोललं डी केबिनला माझा मंडपचा धंदा मोठा होता. अच्छा, तांडेल ब्रदर्स डी केबिन मध्ये मंडप डेकोरेटर. आम्ही 5 भाऊ आहोत. मी 84-85 नंतर माझं लग्न झाल्यानंतर मी या व्यवसायात पडलोय. बरोबर. फिल्टर लाईन. तुमचं लग्न ते कोलीवाड्याच्या इकडे झालं ना, तो सायन कोलीवाडा? नाही, माझं MH स्कूलमध्ये. नाही 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 नाही, मुलगी म्हणजे तुमची वाईफ जी आहे. माझी वाईफ इथे मागेली आहे. ही कांती कोळी, पांडुशेट वगैरे आहेत ना, ते चंद्रवाईंच वगैरे. बंद्री आडनाव होतं का त्यांचं तिकडचं? बंद्री आडनाव होतं का? बंद्री त्यांचे नाते आहेत. आमचे भाऊजी हेमंत बंद्री आहेत ना, हेमंत बंद्री माझ्यावाड्याला तर आहे भाऊजी. माझा नंदा माझी बहीण. तुमच्याकडे येतो त्याचं कारण आता कळलं का तुम्हाला? हेमंत आम्ही लग्नाला होतो. सपोर्टला किंवा तुमच्या साथीला उभं राहण्याचं कारण आता सांगितलं मी तुम्हाला. मला नंदाताई बोललेली म्हणजे ते आमचे भाऊजी आहेत, तुझ्या भाऊजीचे जे भाऊजी आहेत, असं आहे तसं आहे. बापरे, मग आपल्याला भाऊजीचा भाऊजी म्हटल्यानंतर सरेंडर काय लग्नाला होतो. आता या मूर्खा लोकांना मी हे सगळी डिटेल सांगू शकत नाही, यांना हे कळणार पण नाही. ते सांगा हे काय क्षुल्लक कारण सांगतात, पण आम्हाला माहिती आहे आमचे नाते कुठे कुठे आम्ही कसे ठेवले ते. आता मी हेमंत बंद्री साहेबांचा तो फ्लॅट विकला गेला ना, तर मला विचारतात ते पैसे तेवढे ठेवायचे तर कुठे ठेवू? त्यांना माझ्याचकडे फ्लॅट घ्यायचे त्यांना. बरोबर. काम चालू होणार आहे, ते पैसे तिथे इन्व्हेस्ट करणार. मी का विचारला? 74-75 72 का 75 ला काहीतरी गेला होता फ्लॅट. आता ते भाड्याने जातात. नाही, इकडचा आहे ना त्यांचा स्वतःचा आहे ना माझ्याकडे. तो आहे, आणि मग दुसरा होता तो विकला त्याने. हां, दुसरा कुठला तरी व्यवहार केला त्याने. ते आहे चांगलं त्यांचं चाललं विचारायचं. याच्यात आहे ना ONGC मध्ये आहे. चांगले माणसं आहेत, चांगली माणसं, शांत सगळे भाऊ आहेत ना, सगळे सगळे चांगले त्यांच्याकडे. म्हणजे त्यांची बायको जी आहे ना, त्यांची बहीण आहे ती मी माझी बहीण. बरोबर, ते बोलले मला. म्हणजे आमचे भाऊजी आहेत ना. अरे मला भाऊजी, तुमचे भाऊजी म्हटल्यानंतर तुमच्या समोर आम्ही एवढे दाबले गेलो, तिकडे जास्त दाबले जाणार. भाऊजीचे भाऊजी म्हटले तर दाबलो. काय झालं? तिची बायको आहे ना जी, ती मला लहानपणापासून राखी म्हणते. ती आमची बहीण. ते त्यांचे मधुकर आहेत ना, मधुकर नागवा, ते माझ्या आजोबांचे शिष्य. माझ्या आजोबांकडे त्यांनी शिक्षा घेतली आहे. काय आम्ही कोल्हाड्यात राहणारे, आम्ही तिथले जाऊ.
तेच सांगतो ना, काही ना काही कनेक्शन असतोच ना साहेब. त्याच्याने आम्ही सगळे आता ते मला सांगितले कधी पैसे मी देईन तुम्हाला. म्हटलं मला तसे पैसे नको आहेत, माझं काम चालू आहे, मला सांगेन काम चालू आहे पैसे घेईन. तसे मला कोणाचे पैसे नको. नाही बरोबर, कशाला डोक्यावर आपल्याला काय झालं मग ते आपलं सरळपणे काम चालू झालं की आपण घेऊ शकतो. बडे बडे बोलता भांगे सबको पटा दिया. अरे बहुत बात बोले लड़के, आपको बोल रहे हैं, आप टेंशन ना रहेंगे. राजेश है ना, बहुत शान है. ये लोग पहले जब भी व्यवहार हुए ना बहुत उड़ा ये लोग. ये आपके पास आहे कैसा? हे तुमच्याकडे कसे काय आले? आता या टायमाला प्रतीक नंतर त्याला कारण नाही विचारलं तुम्ही, काय तू आज तिकडे होतास त्या पाल्यात, या पाल्यात कसं काय आला? प्रश्न मला मोठा आहे, ते तुम्हाला माहिती आहे प्रश्नाचं उत्तर. मी तुम्हाला आता आपले भाऊजी म्हणून विचारतो, मला उत्तर द्या, मला ऐकायचंच उत्तर. कारण सगळ्या भानगडीत हीच गुत्थी मोठी आहे. मला नाही कळायला, तुम्हाला तुम्ही सांगितलं फार बरं होईल. असा वळला कसा काय? आता वळला म्हणजे असं पाठीकडे गेले. हा रडायचा, ती पण रडायची. विवाह झाला ना यांचा, हे रडायचे. पण त्याच्या अगोदर हे अशी ओळखायचे ना, अरे नारायण बडा आदमी आहे, ये वो आहे, तांडील कोबी कदम करेगा, हे करेगा. ठीक आहे ना, मी पण ऐकलं. आने दो ना, क्या बाप आने दो, कोई भी आने दो, क्या अवार्ड आने दो, नहीं रहता है, मेरी कुर्सी में है इधर. गणेश वाघ आणि यांना मी आठ टाकलं तर काय सांगणार तुला, माझी गॅस पोच आहे ना, मी नाही सांगणार. सांगायची गरज नाही. काम दुनियाला ते आवडलं पण माहिती आहे मी सांगेल काय आहे म्हणून. माहित असेल म्हणून तर आता गप्प हे रडत तुमच्याकडे आलं. मग अशोक पाटील हे सब टाळायला कर सकता है, बाकी कोई नाही करेगा तरी होतं. आले सगळे फॅमिली, ते वनिता वगैरे आली, सर्व वनिता आली. बाई माणूस आहे, लेडीज आहे, आपल्याला शरण झालेत ना तर संपलं. आपल्याला शरण झालेत ना संपलं. पैसा मोठी चीज नाही. बरोबर. माणुसकी जर ठेवली ना तुम्हाला सगळं मिळेल. माणुसकी सध्या माझ्याकडे काही नाही पैसा, येईल ना, त्यांच्याकडे आहे ना, आपल्याकडे नाही तर काय आहे. मी 2-4 ठिकाणी अडकलेलो आहे प्रॉपर्टीमध्ये. म्हणजे 80 एकर जमीन खालील आहे. हो, हा खाली बोली 80 एकर जमीन आहे. ती पण 96 मध्ये घेतलेली आहे, 95. हे तुमच्याकडे रडत आले. मला एक समजत नाही साहेब, हे तुमच्याकडे रडत आले, ठीक आहे, आपण त्यांना मदत करू, आपण डिसाईड केलं. पण यांनी हे नाही सांगितलं केस काढा तिकडनं. हे आले, तुम्ही टाकलेली केस काढायचा प्रयत्न नाही केला या लोकांनी. मग त्या टायमाला तुमच्याकडे आले तर मी केस टाकली ना, तर मी कशी काढणार? काय विचारतो माहितीये का, मला हे शक्य, मला हे असं कन्फ्युजन आहे का हे ते प्लॅन करून तर नाही आले तिकडे तुमच्याकडे. समजलं ना माझं टेन्शन कुठलं आहे डोक्यामध्ये फिरतोय. तिकडे दाखवून जसं सचिन पळून गेलं त्याचा बिल माझ्यावर फाटला, पण पळायला आहे यांच्या सांगण्यावरती. मला हे पण सांगितलं, तू जर गद्दारी केला तुझी मर्डर होऊन जाईल. जर गद्दारी गेलीस ना मग ते सीधा हाँ, नहीं इधर नहीं उधर. ऐसा करेंगे तो वो चाहिए ना, ये बस बहुत बार ऐसा करता है वो, इसको उंगली कर, उसको उंगली कर, सबके अंदर उंगली कर. बायको त्याला किती हे करते. ते वनितेची तिथे बांगड्या मिठ्या फोडल्या होत्या सगळ्या रात्री 12 वाजता. तुम्हाला खरं सांग, गणेश वाघनी पैसे घेतले की नाही? अरे त्या दिवशी मी होतो त्या मीटिंग मध्ये, ते स्ट्रेट सांगतायत याने घेतले पैसे, आगप बसला तिकडे. याने नाही घेतले, याने तोंड उघडून सांगायचं ना. मी तरी थांबवतो तो प्रकरण, त्या जाऊ दे गणेश नको सांगू बाबा, गणेश नको सांगू, सांग जरा. त्या दिवशी रात्री पण हे काय बोलतच नाही प्राणी, रडतो तिकडे बसून. आणि त्या दिवशी पण तो रडत होता ना, त्या मगरीचे म्हणतात ना अश्रू, ते होते.
त्याला 25 लाखाचा लड्डू दिलेला त्या लोकांनी, तो लड्डू नाही दिला त्या तोंडात, तेव्हा तो तुमच्याकडे आला. काय त्याला दिले. अशोक पांडेला 75 लाख रुपये मिळायचे होते, त्या शिंदेला मिळणार होते 75 लाख रुपये. अभी दिमाग चला रे, 95 लाख में मेरे सामने लोग ने व्यवहार फाइनल किए थे इसके साथ में, प्रतीक नारायण के साथ. ठीक है, अभी बुद्धि चला है, तुमने नहीं दिए होते तो कहाँ से बुद्धि चली होती. इनको दिमाग है दिया ना भगवान ने. वो 9 करोड़ 50 लाख ये हम दिए है उसको बुद्धि. नहीं देते तो कहाँ से आती थी बुद्धि इनके पास. इनके पास वो बुद्धि है क्या. नहीं तो 95 लाख में किया था ना, तो उसको सरस था वो बोलता था ये है ना, ले लो ना ऊपर का पैसा. वैसे बात हुआ था ना. मी तर त्याला सांगितलं देख भाई, कन्विन्स करेगा तो तेरा सा पॅटर क्लोज हो जाएगा. तुम लोग सोचो, विचार करो, फिर कन्विन्स करो. तर राजेश त्यांना पटवतो, कन्विन्स करा. राजेशची चूक आहे, जया नडलेली झाली ती, नाही करायची म्हणून. राजेशला 25 लाख वरती दिसत होते, तो बोलला मरू दे, यांना सगळ्यांच्या तयार होतील, आपल्याला 25 लाख भेटतील, मजा करू आपण. त्याने स्वतःला फसून घेतलं, स्वतःचा दगड स्वतःच्या पायावर टाकलाय. आणि नेमकं थोडं प्रेमाने घेतलंच ना तर सचिन पण पळाला नसता. त्या लोकांनी त्याला टॉर्चर जो दिला ना डोक्यामध्ये, तो त्याला भारी पडला. तर शेवटी त्याला पण वाटतं ना, माझी बहीण माझी आहे, माझ्याच कामाला येत नाही, भाऊजीच्या नादाला लागली, तो माणूस कशाला घरी थांबेल. आता त्या आईचं काम नाही, दिवाळी बघून जरा मुलगा नाराज आहे, मूर्ख आहे, लहान आहे ना शेवटी. आपल्या घरात कोण लहान असेल आणि तो चुकतोय तर आपण त्याला समजायचा पहिला प्रयत्न करू. रागात आहे तर 2 दिवस थांबून सांगू. तसं काय करतच नाही, त्याला फोन पण नाही करत, त्याला बोलत पण नाही. तो रडतो माझ्याकडे, काल परत रडायला लागलो. आणि माझी आई पण विचारत नाही, बहिणीचं तर काय देणं घेणंच नाही म्हणे, सगळ्यात आपल्या वाटेला लागलेत म्हणे. आई पण नाही विचारत म्हणे. माझा बाप असता तर यांची हिंमत नव्हती, त्यांचा बाप असता तर हा व्यवहार इकडे तिकडे झालाच नसता. आणि तो माणूस प्रामाणिक होता, तुमच्याकडे आलाच असता तो. काय प्रश्नच नव्हता, हे प्रकाश सगळे माधवशीच नाही. बहुत बड़ी बीमारी है. ये दूसरा राजेश अभी मालूम पडेल ना आता एवढे दिवस बाहेर आहे, होऊन गेला माझ्या. सगळे गेले, कोण नाही, तो नरेश नाही, मुकेश नाही, कोणी नाही, सगळेच पाया लावून पळालेले. शोधून काढते. मी आणखीन पैसे देईन तिथे, त्यांना बेड्या घालत. उद्या मला लागला नाही खबर, उद्या जर तिथे गेलं बेडे घालायचे. सचिन को भी सचिन ला पण आलो. राजेश जाएगा आपके साथ, जो भी सेटलमेंट रहने दो, मेरे को उसमें नहीं बोलना. सचिन की माँ को भी तकलीफ में मत डालो. सचिन को लाओ पहले. पैसा खाया यार, क्या बिगड़ा था. अरे विंचन में उसको दुनिया भर की मदद करता था. पॅन्डेलचा वो आता तो मेरे को बोलता है, ये म्हणताय, वो म्हणताय, ऐसा म्हणताय. मी कधी जागेचा लोक पण नाही ठेवला. तर मला हे लिहून देते, याला फाड प्यायचा माझ्यासमोर. तो मला हवं असतं तर मी काय पण लिहून घेतलं असतं त्याला. हा, किती प्यायचा तो. तरी मी त्याला कधी तर गैरउपयोग करून घेतला नाही का. बाबा जाऊ दे, मित्र गरीब आहे, 4 पैसे भेटतील त्याचं आयुष्य जाईल, चांगल्याने जाऊ दे, आपलाच मित्र आहे ना शेवटी. आपण कमवू तसं तो पण कमवू कुठं. पण तो नालायक एवढा मोठा नालायक आहे. त्याने मला न सांगता त्या राजेशच्या नावाला लागून जाऊन तो व्यवहार केला. त्या गणेश बाबांनी ज्यावेळेस तिथे आमचं लफडं झालं होतं, त्याला शिवसेनेच्या ऑफिसमध्ये सगळ्या लोकांनी पेपरला झळकत होत असतात बरेच दिवस. गणेश बाबाला कोणाच्या मागे लागतो, नादी लागतो. सगळ्या नगरसेवकांनी वर तिकडच्या शाखेतल्या सगळ्या लोकांनी त्याला सांगितलं, त्या दांडेच्या मागे काय लागतो. तो शांत झाला ना तुमच्याबरोबर, मग तो शांतच झाला ना तुमच्या नादाला. पण तो माणूस पण तुमच्या नादाला का लागला, यांनी भडकवला असेल म्हणून. नाहीतर त्याचं काय तुमच्याशी वैर असेल. आपलं काय वैर, मग काहीच नाही. आंग्रेच्या बाबतीत मी मिटवत होतो त्यांचं. तेच सांगतो ना, आंग्रे माझ्याकडे येऊन बसायची. आधी माझी दुश्मनी कोणाकोणाबरोबर झाली यांच्या लोकांबरोबर. माझा एक मित्र नुरुज आहे, त्याच्याबरोबर. मग गणेशबाग महेशबाग को उस दिन ऐसा लगा मैं आया इसके लिए काम करा बोलले. ते पण त्यांच्या डोक्यात गेलं. प्रतीकला पण तेच वाटतंय. म्हणजे मेको धोबी का कुत्ता बना दिया, घर का ना घाट का. अभी एक आप बच्चे थे,
तो उधर भी लोग दिमाग चला रहे थे. चलो कितना दिमाग चलाने का. पण तुम्ही निघाले कोण, हेड ऑफिस वाले. अपने को बस क्या दीजिए, इधर इधर हाथ रख के बोल दिया, बात खत्म हो गई. फिर इसके आगे आप मेरे पे विश्वास नहीं करेंगे तो आप गलत. सीधी सिंपल बात. आणि जर मी इकडे हात ठेवून बोललो तर माझ्यावरती तुम्ही विश्वास नाही ठेवणार असं होऊच नाही शकत. यांच्यात तेवढं हिम्मत आहे का. चल मत बोलना, स्वामी के सामने हाथ रख और बोल ये नहीं किया. ये इतने घोटाले वो भी करेंगे. ये लोग आए थे मेरे उधर मठ में आए थे ना. हाँ, मैं बोला उनको आओ इधर कभी भी आओ, श्रद्धा रखो, सब आपका हो जाए. अभी इन लोग का ये जो FIR दर्ज करने का प्रोसीजर है, ये सब नहीं होने वाला है इन लोग से. तो बोलो सचिन को लाओ, सचिन डालेगा साथ में ना, तो मैटर इनका जल्दी होएगा. इन लोग पटाएंगे तो आएगा सचिन. उसकी माँ बोलेगी ना तो सचिन आएगा. सचिन ने कन्विंस साइन नहीं किया उसके लिए, तो वो जल्दी डाल सकता है. त्यांच्या नादाला लागून काय होणार आहे. हे दिल्ले बांबू आहे. याने सह्या केल्यात आहे, सह्या केल्यात त्याने रजिस्टरच्या समोर. काय डोकं फोडून सांगणार तिकडे. कोण पोलीस स्टेशनमध्ये यांची कंप्लेंट. या लोकांनी सगळ्यांनी मला आम्ही पत्र दिलेलं आहे. तुमच्याकडे आम्ही पत्र दिलं आहे, तिकडे जाऊन त्यांनी सही केली आहे. सांगा. पोलीस स्टेशनमध्ये बसलेले ऑफिसर, त्यांना शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना ते दररोजची सवय झाली. ते काय वेळ बिडा लागला का त्यांना यांचं ऐकून घेणार. इनसे FIR नहीं होने वाली सर, नहीं होने वाली. आप यकीन मानो. अगर आपने कुछ आप गुरु घंटा लो, आपने कुछ दिमाग चलाने का तो बात अलग है. हो जाएगा, 2 दिन रुको जरा. इन लोग से नहीं होने वाला. 2 दिन रुको, हो जाएगा. होता तो अच्छी बात है सर. होना ही म्हणताय चांगलं आहे. हां. पण यांच्या भरोश्यावर तुम्ही असणार. जर ते व्यवहार झाला ना तर ती सुटतील माझ्याकडून. चौघजण लेडीज आहेत ना, जोपर्यंत व्यवहार होत नाही तोपर्यंत मी त्यांना नाही सोडू शकत. माझ्या केसला काय दम राहणार नाही. बरोबर आहे ना. तेच करावं लागणार आहे, तर काय अर्थच नाही त्या गोष्टीचा. बघितलं प्रयत्न करून, यांच्यामध्ये ती हिम्मत नाही. FIR दाखल करने के लिए ना पावर लगता है. ये पावर इनके पास नहीं है. अब एक साइड तो आपके सपोर्ट में रहते हुए भी आपका नाम नहीं लेते, मतलब हँडल काय. आता तुम्ही वाईट मानून घेऊ नये. हँडल तो ठीक आहे, हँडल तो क्या करेल. हे यांचे शब्द. अरे ज्याचं खात आहे त्याचा तरी मान ठेवा ना यार. अक्कल नाही म्हणून तर तुम्ही आता बेड्या पडतात ना सगळ्यांना. अरे ये पॉइंट की बात बोले आप. अक्कल नहीं तभी तो बेड़ी पड़ रही है ना तुमको. अक्कल रहती थोड़ी पड़ती थी. निर्लज्ज आहे तो. त्याला जाम राग आलाय. त्या राजेशला चोपेन बघा तुम्ही. ती जास्त बोलत नाही. जो न बोलणार माणूस करतो हे सगळं. नुसतं बडबड करणार असेल तो काय म्हणजे. अशोक पांडे होता, मेरे पास आदमी है वो मुख्यमंत्री के पास बैठता है, उसने सब सेटिंग लगाई. मुख्यमंत्री के पास का आदमी तेरे पास है, तो ये चीटर पीटर लोग को क्यों व्यवहार कर रहा है. तूने व्यवहार करना था ना. मला म्हणतो 1 लाख रुपये दे. मला देता हूँ मैं आने बोलतो. मेरे पास आएगा तो दे दूंगा. म्हणजे तोड के लाके दूँ. ते आता नाईकला पटवतात. कशासाठी. याला 1 लाख रुपये द्यायला. नाही तो बोलना हाथ जोड़ के बस मेहरबानी कर, बस हो गया. मैं तो बोलना आएगा मेरे पास. नहीं बोलेगा उसको पैसा मेरे से देने के बाद जरूरत नहीं बोलना भाई पैसा मत दे. उनको पैसा देना बहुत भारी पड़ता है. सब पलट गए. इनके पास पैसा आहे तो तुझे कशाला नाही देत. नार्वेकरने दिलेले पैसे कोणाला दिले. सचिनने खाल्ले पण तुला पण भेटले ना तेवढे. 11 त्याच्याकडे होते, 11 तुझ्याकडे पण होते. ते तू कोणाला दिले. प्रश्न तोच ना. तू दे ना त्याला. तुमचा माणूस आहे ना तो पांडे. तर दे त्याला 1 लाख रुपये. मोठा माणूस आहे तो एवढा. आज त्याला पण ते किती झाडावर चढवतात हे लोक. क्यों गरीब को फालतू में बलि का बकरा बना रहे, समझ में नहीं आता है. अशोक भाऊ खाली फुकड़े झाड़ के ऊपर चढ़ा है. जगदीश पांडे का आपका रिलेशन अच्छा है, दोस्त है ना. उसका चलता है अंदर तबेले में. वो बोलेगा तो बहुत सारे रूम खाली हो जाएंगे. तो मैं जगदीश पांडे को मैं फ्लैट दिया है तुम्हारे पार्क में. अच्छा. लेके मतलब अपने पैसे से. हाँ इधर से उसको निकाला, उधर फ्लैट दिया. इस जगह के बदले में. हाँ क्या बात कर रहे हैं. ठीक है. अरे बाप रे. ये 7-8 भाई है उसमें. हाँ बराबर है. वो टाइम क्या हो गया अपना वेंकटेश कुलकर्णी कांग्रेस का, सुभाष कानडे वो. हाँ जूनी लोग.
बाहेर काढ गेला, तुझ्या नादी लागणार नाही. तो नादी लागण्यासारखा आहे, तुमच्या नादाला लागण्यासारखा. त्यावेळेस काय झालं, हे आमची याची कितीची केस होती ना, तर ती कलेक्टर ऑफिसमध्ये आमची केस चालू होती. आम्हाला 8-8 दिवसांनी 15 दिवसांनी बोलवायचे केससाठी. ती केस माझ्या बाजूने झाली आणि हा तिथे यायचा, यांना सगळ्यांना घेऊन, जगदीश पांडे सगळे हे लोक यायला घेऊन. तिथे माझी झाली, तिथे शिवीगाळी याच्याबरोबर जगदीश पांडे. त्या आईची गाण माझ्या नादी लागायचे ना, बहिणीचे जगदीश, ज्या आई ते सगळे भैया होते बरोबर, सगळे जे सगळे होते. आणि तो असा थरथरला ना, त्या आईची गाण बघतो ना, बहिणीचं कोण काय केसमध्ये काय करते. दोस्ती काही नहीं, वेंकटेश कुलकर्णी के पास, वेंकटेश ने मेरे को बुलाया. अरे अभी उसका भी अच्छा चलता है कांग्रेस. अभी अच्छा है उसका, म्यूनसिपालिटी में सेटिंग कितना है उसका, कमिश्नर ऑफिस में भी अच्छा है उसका. अभी घोड़बंदर रोड के ऊपर 2 फ्लैट 2 दुकानें. म्यूनसिपालिटी ये फ्लैट है ना, ये फ्लैट 2 बेड का है, 2 बेड का है. अभी 1 करोड़ का आराम से, ज्यादा 2 लड़के हैं उसको, एक वकील है, एक सीए, एक साथ में रहते हैं. 2 चक्की है, 2 चक्की है और उसकी परिवार है. म्यूनसिपालिटी में ऊपर शहरी विकास में सेटिंग का उसका कुछ बड़ा या काम किया है, छोटा काम किया है, तो इसको कवर मिलता है, तो बिल्डरों को इसको मिलता है 1 लाख 2 लाख 5 लाख. अच्छा, उंगली करते बिल्डर लोग. हाँ, ये सेटिंग पैसा अच्छा कमाया है. मेरे दोस्त की हो गया, फ्लैट में दिया, उसके लिए वो सबको बोलता है, मैंने मैं तांडिल का काम करेगा, दूसरा में किसी काम नहीं, तांडिल के लिए मैं करता है. ये लोग को भी बोला है, मैं तांडिल के लिए करता है. राजेश लोग मिले क्या उससे? हाँ मिले ना, कितना टाइम मिला. फिर हम लोग कमिश्नर में जाना पड़ा, ज़्यादा था, वही आता था हमारे साथ कमिश्नर के पास. रघुवंशी के साथ उसका बहुत संबंध अच्छा है, जगदीश पांडे. नाही नाही, हा काँग्रेसवाला आहे ना, झालेला अगोदर तो कुठल्या तरी डिपार्टमेंटला होता, त्याची ओळख. आता हा मिठाई तिला घेऊन जातो दिवाळी. रिस्पेक्ट चांगले संबंध आहेत, मी बघितले. अभी अच्छे से रहे तो अच्छा है, इन लोगों का क्या होने वाला है. अभी रघुवंशी के बाद हम ही लेके जाता है, नहीं तो ये लोग को कौन पूछता है उधर. खराबी नहीं, अंदर भी नहीं लेके मोटे बोल बोलता है. नदाब साहब का नाम लेता है, एसीपी का नाम लेता है मेरे सामने. तू क्या छीलता है साले, तू किसकी बात कर रहा है. एसीपी किसको बोलते हैं, सीपी किसको बोलते हैं. अरे ते पोलिसों को म्हणतात, तो यांना सपोर्टिंग कोणाच आहे. बरोबर. कमिशनरकडे तुम्ही कसे काय जाता. विचारलं, मी पण विचारलं, त्यासाठीच विचारलं ना. कसे जाता. साधे आदमी का काम नाही आहे साहब. अरे मागे नाही मला विचारलं, ते कशाला गेलं, माझ्याकडे का नाही आले काय नाही. मागे साहब का अच्छा आहे ना. आपण कुठेही गेलं ना, आपलं कुठेही संबंध चांगले होतात पोलीस स्टेशन. क्या दिया तो काम हो जाता, वो क्या करेंगे, भी तो पेट है. संबंध आहे ना. नहीं, नदाब साहब मुझे नहीं लेते. हाँ नदाब साहब, हाँ वो नहीं लेते. वो प्रामाणिक है. बाकी किससे सर पर्सनल व्यवहार रहेंगे वो बात अलग है. जहाँ तक अपने कान में आया वो आदमी. पार्टी उसको मिला था. किसको? हाँ मिलेगा. लेकिन अभी जगदीश पांडे गाँव गया ना, उसके लिए तो हमारा काम थोड़ा रख. अभी आया है गाँव से, अभी रात को हमारा मीटिंग है. बजाओ सर, बजाओ. अभी डोल बजाओ. अभी मैं तो कभी उसको निकालता है और उसको मेरे को खबर दे दो किधर है, मैं उठाने का भी. दीवारों को भी कान होते हैं. उठाने का भी.
छोडेगा नहीं और वहाँ कर जाके अवार्ड सबके गोद में बैठ गए तो हाँ ये दोगे जाऊन तिकडे अवार्ड जाऊ दे ना फिर क्या जाएगा ना उधर क्या बढ़ेगा कोर्ट का ऑर्डर कोई रुका नहीं क्या है कोर्ट के ऑर्डर क्या है लेकिन वो प्रकाश को मेरे को जी है इसको तो अंदर का उसको तो मेरे को भी गाली दिया उसने हाँ हाँ सामने थे ना फिर अरे तो ये वाला लोग भी तो वही करते साहब पीठ पीछे लोग भी वही करते वो सब एक ही थाली के फिरते फिरते मरुदे आहे ना मी 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्या पार्टी बरोबर बसवतो तुमच्या समोर बसवतो तुम्ही बोला तुमच्या मनामध्ये जे काय आहे त्यांना तेच सांगा 35 ची ऑफर आहे तुम्हाला संपूर्ण खाली करून पण ते माकड मला नको ना साहेब इकडे त्या टायमाला अजिबात नको ते माकड नसणारच आहे ना तिन्ही माकड नको ते तुमचा व्यवहार होता तेव्हा त्यांना ते घेऊन यायला लागलं ट्राय करायला त्यांना काही पेमेंट करणार तेव्हा ते तुम्ही बघ मला काय करता ते सांगा आता एवढा वेळ बसलो मी तुमच्या समोर तुम्ही सांगा नाही मी एजंट नाही मला ते 2% 3% समजत नाही मी ते त्याच्यामध्ये पडणार पण नाही तुम्ही अपफ्रंट सांगा ते 35 पर्यंत तुमचा जो व्यवहार बसला तुम्ही मला काय देणार डन मी बाकी काय नाही इकडे बसून बोललो मला बाकी काय आणि 35 च्या मागे पुढे कुठे बसला तर तेच एक तुमचा शब्द तुमचा व्यवहार पटला तुम्ही मला 50 देणार मग तो तुम्ही 35 मध्ये बसवा 30 मध्ये बसवा फ्री मध्ये बसवा तुमचं काम झालं का मला 50 पेटी तुम्हाला पक्का डन ये तुम्हारे शब्द है मैंने स्वामी के सामने इसके लिए पूछ के क्लियर किया मैंने इसके लिए स्वामी के सामने पूछा बाहर रोड पे भी पूछ सकता था आप पे भरोसा है आप जो बोलेंगे ठीक मला पुरे झाले मला तेवढे भरपूर आहे त्यांच्या आशीर्वादाने आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण आनंदित आहोत फक्त जे नुकसान झाले त्याची भरपाई होईल अजून काय बाकी वहिनी तर माझी बहीण आहे तिला काय त्रास होऊ देऊ नका या भानगडीत आणि सचिनच्या आईला काय त्रास होऊ दे बाकी सगळ्यांबरोबर काय होईल ते मला काय देणं घेणं नाही आपल्याला कोणाला त्रास द्यायचा तुमच्या आशीर्वादाने टिकले तर हे नालायकांना कोण कुत्र पण विचारणारा नाही येऊ मी जातो मला पण थोडं 2-3 काम आहे जरा आमच्यासाठी पण शब्द टाकावं ठीक आहे चल मधून बेटे और बेटे आपका क्या नाम है अच्छा दर्शन टावर आपके नाम से बना है अरे वाह अरे इंजिनियर क्यों बने यार बिल्डर बनो पिताजी नहीं नाइस मीटिंग आपके डैडी बहुत अच्छे इंसान है उनके साथ रहो सीखो हमको सीखने के लिए आप भी सीखो चलो